नमस्कार मंडळी. चला बघा, आज आहे दिवेची अमावस्या. आता दिवे एवढे स्वच्छ कशाने घासले आहेत, न पितांबरी वापरली, न कुठला स्प्रे वापरला आहे. चला तर मग बघूया आपण कशाने घासलेले आहेत. तर हे बघा, इतके घाण भांडे होते माझे, ते एवढे स्वच्छ भांडे झालेले होते. चला तर मग ही माझ्याकडे जास्त नाही दिवे, माझ्याकडे 4च दिवे आहेत, पण ते पण इतके घाण झाले, कारण रोजच्या दगदगीमुळे दररोज दिवे घासायला नाही जमत बरं का, कोणालाच नाही जमत. त्यामुळे आज दिवेची अमावस्या आहे. तर चला तर म्हटलं आपल्या यूट्यूब फॅमिलीसोबत काहीतरी आपण नवीन ट्राय करूया. तर बघा मंडळी, चला तर आपण घ्यायला सुरुवात करू. मी थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे त्याच्यावर. बघा, पाणी घेतलं आणि लिंबू आणि मीठ ह्याने आपल्याला दिवे इतके स्वच्छ निघतात ना. तर माहीत नसेल तर नक्की एकदा ट्राय करा आणि मला नक्की सांगा की दिवे कसे निघतात, छान निघतात का, किंवा कोण कोण घासत आहे मिठाने आणि लिंबाने दिवे. त्याला काहीच नाही, काळे डाग पडत नाहीत, काहीच होत नाही. हे बघा, एक एक करून आपण थोडं थोडं मीठ घेऊन आणि एक लिंब खराब असले तरी चालतात बरं का. आपण जे लिंब फेकून देताना तर त्या लिंबातून आपल्याला हे पण करता येतं, कारण आपलं कोणतेच वस्तू वाया नाही गेली पाहिजे, असंही बायकांचं असतं बरं का, सगळ्याच बायकांना वाटतं. त्यामुळे ही छोटासा जुगाड केलेला आहे. बघा, हे किती छान निघत आहेत दिवे. चला आपण एक 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 दिवे करून घासून घेऊया. तुम्ही बघतच असाल की लिंबू थोडं बी फिरवलं का तर किती छान निघत आहे. हे बघा, व्हिडिओला थोडंसं क्लिप करा बरं का, कारण मी थोडंसं मोबाईल डब्यावर ठेवून व्हिडिओ काढलेला आहे, कारण मला माझा व्हिडिओ काढण्यासाठी कोणीही नव्हतं घरी. त्यामुळे थोडा व्हिडिओ हालत आहे किंवा अर्धा येत आहे, तर त्याला इग्नोर करा प्लीज. आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का मित्रांनो. आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्ही पण असं कधी लिंबाने भांडे घासले आहेत का. चला तर मग आपण भांडे घासून घेऊया सगळेच. हे बघा, असे कोण्याने मीठ आणि लिंबू हे करून पूर्ण भांडे आपल्याला किती पण चिकट असू द्या बरोबर निघतं बरं का लिंबाने. हे बघा किती स्वच्छ दिसत आहे आपली आरती. पूर्ण पितळाचे भांडे जेवढे असतील का तेवढे लिंबाने आणि मिठाने खूप छान निघतात बरं का. बघा, मी असे घासत आहे, त्याप्रमाणे तुम्ही जर घासलात का तर काहीच राहत नाही बरं का. माझे तर खूप घाण भांडे झाले असते. आठवड्यातून एक वेळ जर तुम्ही घासत असाल का तर तुम्हाला पितांबरीची गरजच नाही पडणार. मी नुसते असेच साबणाने घासू ठेवायची आरती, तर किती घाण डाग झालेत बघा माझ्या आरतीवर. हे बघा, हे ताटसुद्धा माझं इतकं घाण झालेलं आहे ना. हे बघा, फिरवलं का लगेच निघत आहे. बघा, हे किती घाण आहे ताट. हे बघा कसं निघले, चकाचक निघते. हे बघा, टाकलं का लगेच. हे बघा किती छान निघते, लगेच दिसतं बरं का. व्हिडिओ तुम्हाला पूर्ण नाही घेता आला मला, त्यामुळं अर्ध दिसत आहे तुम्हाला, तर समजून घ्या बरं का सगळ्यांनी. बघा, हे किती छान निघलेलं आहे ताट. आणि एक करायचं, आपण लिंबाने आणि मिठाने जर भांडे घासले का कोणते पण पितळाचे, तर नंतर त्याला साबणाने थोडंसं घासून घ्यायचं. बघा, हे तांब्या पण किती घाण झालेलं आहे बघा हे. तर चला तर मी तुम्हाला तांब्या घासून दाखवते कसा निघला आहे. हे बघा किती छान निघलेला आहे तांब्या. हे का, किती पण घाण असू द्या, 2-3 वेळेस जर तुम्ही घासाल का तर एक पण डाग राहणार नाही बरं का त्याला. आणि हाताला पण आपल्या घाण, म्हणजे पितांबरीनं कसं हाताला चणचण होतं किंवा वेजा पडतात कोणाकोणाच्या हाताला, तर ह्या लिंबाने आणि मिठाने काहीच इन्फेक्शन होत नाही बरं का हाताला. तर नक्की एकदा बघा, तुम्हाला आवडत असेल तर नक्की बघा एकदा करून की निघते का नाही निघते ते. हे बघा, पुसून आपल्याला काय करायचं, साबणाने थोडंसं घासायचं आणि कोरड्या पुसून ठेवून द्यायचं भांडे. कोरड्या कपड्यांनी पुसले का तर ती डाग उमटत नाही त्याच्यावर. चला तर मग मी आता पूर्ण भांडे पुसून घेत आहे. हे बघा की तुम्हाला दाखवते मी, एक एक भांडं तुम्हाला पूर्ण दाखवत आहे मी. आरतीचं पार्ट एक एक दाखवत आहे की कसं झालं आहे, किती छान निघलेलं आहे. हे बघा कसं डाग राहिलेलं नाही त्याला. बघा, आपलं तेल सांडून हे खालचं पार्ट तर किती घाण होतं बघा सारखं, तर हे पण किती छान निघलेलं आहे. माझ्या असंच लक्षात आलं अचानक की मला पण घरी पितांबरी नव्हती घासण्यासाठी, तर मी म्हटलं की चला आपण एक नवीन काहीतरी आपल्याला येते ना, तर आपण यूट्यूब फॅमिलीसोबत शेअर करूया. आपली पण एक काहीतरी असते ना मनात, प्रत्येकाला एक काहीतरी नवीन शिकण्याची किंवा नवीन कुणाला तरी सांगण्याची उत्सुकता असते ना, ते हे करूनच मी तुम्हाला सांगितलं. हे बघा, ताट पण किती स्वच्छ निघलेलं आहे. चला तर मी तुम्हाला पूर्ण भांडे दाखवते किती छान निघलेले आहेत. हे बघा मित्रांनो, आपले भांडे किती छान निघलेले आहेत, फक्त 2च ह्याच्यामध्ये साहित्यामध्ये. आणि चला तर आपण आज पूजा करून घेणार आहेत. आज दिव्याची अमावस्या आहे ना, त्यामुळं. तर दिव्याच्या अमावस्याच्या पूर्ण माझ्या यूट्यूब फॅमिलीला खूप खूप शुभेच्छा बरं का. चला तर बघूया आपण दिव्याची पूजा मी कशी करत आहे. व्हिडिओला थोडंसं इग्नोर करा, मी परत परत सांगत आहे की व्हिडिओला थोडंसं इग्नोर करा बरं का. व्हिडिओ माझा थोडासा एकटीने धरल्यामुळं बरोबर नाही आलेला. चला तर आपण समई ठेवलेली आहे, आरती ठेवलेली आहे, त्याला हळदी कुंकू लावून घेऊया आपण. कोणाकोणाच्या इकडे दिव्याची अमावस्या करतात आणि कोणाच्या इकडे नाही करत, ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा की दिव्याची अमावस्या
कुणाच्या इकडे करतात किंवा दिवेची पूजा कशी करतात हे पण सांगा. माझ्याकडं मला जेवढी माहिती आहे का तेवढीच मी पूजा केलेली आहे. नक्की माझं काही चुकलं असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का पूजा करता वेळेस. चला तर बघा, हे मी थोडंसं असं डेकोरेशन करून घेतलेलं आहे. छोटीशी रांगोळी काढलेली आहे. पाटावर तर डायरेक्ट तसं नका ठेवा का, थोडा छोटासा कपडा खाली टाका आणि त्या कपड्यावर समई ठेवा, कारण आपण देवसुद्धा खाली ठेवत नाही. तर आज समई म्हणजे देवासारखंच असतं, देवासारखी पूजा करायची अशी समईची पूर्ण. चला मी फुलं पण वाहून घेतलेली आहे समईला. आता आपण अगरबत्ती वाहून घेऊया. हे बघा, अगरबत्ती पण वळून घेतलेली आहे मी, कारण आज दिवा लावत नाहीत बरं का. आज दिव्याची फक्त पूजा करतात, दिव्यामध्ये वात टाकत नाहीत आज. आमच्या इकडं तर असं म्हटलं जातं. मग तुमच्या इकडे काय म्हणतात ते मला नक्की सांगा बरं का. चला तर आपण नैवेद्य पण दाखवून घेऊ, कारण मला उशीर झाला तर पूजाला. मग मी नैवेद्य फक्त शेंगदाणे आणि साखर आणि पाणी ठेवलेलं आहे नैवेद्य म्हणून. सकाळी पूजा केली असती तर पूर्ण नैवेद्य ठेवला असता, पण आपण खाल्लेलं उष्ट देवाला कसं ठेवायचं म्हणून मी फक्त साखर आणि पाणी ठेवलेलं आहे. साखर, शेंगदाणे आणि पाणी. चला तर मित्रांनो, बाय. व्हिडिओ आवडला तर लाईक, सबस्क्राईब करा.